आमदार रोहित पवार आपल्या बरोबर आहेत। रोहित पवारांनी काल विधान भवनामध्ये एका पवाराला दुसऱ्या पवाराने साथ घातलेली आहे। रोहित, तुम्ही तुमच्या काकांना साथ घालतात। तुमचे काका अजित पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री सुद्धा आहेत। साथ घालण्याची नक्की नेमकी काय, तुम्ही भावनिक साथ ही कौटुंबिक घालताय की काही वेगळ्या संदर्भात घालताय? नाही, विषय एवढाच होता की माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये, नंतरच्या काही काळामध्ये थोडासा निधी हा मी नेला होता। काही कामं पूर्ण झालेली आहेत, काही कामं अर्धवट आहेत आणि मग सत्ता बदल झाल्यानंतर माझे जे विरोधक आहेत ते फार मोठ्या पदावर आहेत। ठीक आहे, त्यांना थोडंसं ते प्रकल्प विचार वगैरे नसतील, नाहीतर विजन नसेल, म्हणून त्यांनी अनेक प्रकल्प हे थांबवलेत, अनेक प्रोजेक्ट थांबवलेले आहेत। आता मी त्यासाठी आंदोलन केलं, MIDCसाठी आंदोलन केलं, अनेक वेळा पत्र दिली, मला आश्वासन मिळाली, पण त्या बाबतीत कुठेही काही नाही झालं, कारण एक दबाव होता। तर मी आता सगळं केल्यानंतर म्हणजे त्याला पत्र देऊन आंदोलन करून फक्त आता वेगळ्या काही गोष्टी म्हणजे लढालढी मारामारी करायचंच एवढं राहिलेलं आहे। एवढं करून सुद्धा ज्या काय गोष्टी होत नसतील तर एकदा प्रयत्न केला भावनिक साथ टाकून की काय होईल का, पण शेवटी त्यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करावा लागतं। मुख्यमंत्री हे माझ्या मतदारसंघामध्ये असणारे जे MLC आहेत त्यांना जास्त सपोर्ट करताना बघतात, कारण का आज या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात सगळ्यात जास्त मीच बोलतो, त्यामुळे कदाचित त्या बाबतीत ती भूमिका घेत असतील। पण अजितदादा या बाबतीत काय करतात, कारण माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्याकडे बघू नका, पण तिथे असणाऱ्या सामान्य लोकांकडे बघा आणि माझा जो प्रामाणिक प्रयत्न त्याच्याकडे तुम्ही बघा। याच्यात राजकारण न करता कुठेतरी निधी हा मोठ्या प्रमाणात कुठलाही भेदभाव न करता सर्व विरोधातल्या आमदारांना सुद्धा दिला पाहिजे असं माझं मत होतं। परंतु तुम्ही भावनिक साथ घालत होता त्यावेळेस मात्र उपमुख्यमंत्री काल सभागृहातच उपस्थित नव्हते। आज उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचे काका आज सभागृहात आलेत, तर तुम्ही काकांना भेटून काही त्यांच्याशी चर्चा करणार का, कारण की तुम्ही भावनिकतेकडे चाललात आता? शेवटी कुठलाही व्हिडिओ हा एकापुरता राहत नाही, तो लोकांपर्यंत जातो। ज्यांच्याबद्दल मी बोललो आहे त्यांच्यापर्यंत पण तो पोचला असेल अशी अपेक्षा आपण करूया। पण आज CGI येत आहेत, त्यामुळे चर्चा आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर तिथं होणार आहे। उद्या परवा जेव्हा केव्हा संधी मिळेल त्या मतदारसंघाच्या वतीने मी पत्र सर्व नेत्यांना देतच असतो, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मी पत्र देईल। फक्त आश्चर्य एवढंच आहे की काल कृषी विषय हा आम्ही सर्वांनी घेतला होता आणि कृषी मंत्रीच गायब आहेत गेले 8 दिवस। आता माहीत नाही, आम्ही सगळ्यांनी त्यांच्या कोर्टवर टीका केली आणि कोर्ट घातल्याशिवाय ते येऊच शकत नसतील असं मला वाटतंय। त्यामुळे कृषी मंत्री नव्हते आणि अनेक मोठे नेते हे नव्हते आणि दुर्दैव असं मुख्यमंत्री साहेब हे वरच्या हाऊसमध्ये जास्त वेळ असतात, खालच्या हाऊसमध्ये मात्र त्या ठिकाणी येत नाही। म्हणजे या सरकारमध्ये या अधिवेशनामध्ये काय चाललंय हे कळत नाही। म्हणजे कुठेतरी आमदारांच्या प्रश्नाकडे, तळमळीकडे, त्यांच्या मुद्द्यांकडे सरकार मुद्दामून दुर्लक्ष करते असं मला वाटतं। पलावामध्ये एक घटना घडली आहे का, पलावामध्ये एक पलावा पूलचं काम संपूर्ण झालं आणि त्याला 72 तासांपूर्वीच उद्घाटन केलं, परंतु 72 तासानंतर पहिल्याच पावसामध्ये त्या पलावा पूलचं निकृष्ट काम जे आहे ते समोर आलेलं आहे। माजी आमदार राजू पाटील यांनी त्या पलावा पूलवरती जात संपूर्ण पलावा पूलची सफाई केली, सगळा जो काही रेती सिमेंट त्या खडी बाहेर होतं ते सगळे बाजूला काढले। मोठा भ्रष्टाचार झाला आहे, ठेकेदारांच्या ज्या काही शेल कंपन्या आहेत त्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडनं करण्यात येईल। ती चौकशी झालीच पाहिजे ना। MSIDC मध्ये भ्रष्टाचार झाला आहे, तो सुद्धा 12,000 कोटीचा झाला आहे हे मी म्हणतोय। त्याच्याचबरोबर MSRDC अगर आपण बघितलं म्हणजे समृद्धी मार्ग ज्यांनी केला आहे आणि आता शक्ती मार्ग करणार आहे त्यात सुद्धा 20-20% भ्रष्टाचार झालेला आहे। तर राजू पाटलांनी जो विषय घेतला त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे। काल एका विषयासाठी मी जेव्हा लिंक रोडवरनं समुद्री मार्गाने त्या ठिकाणी गेलो, तिथं सुद्धा आपण जर बघितलं खड्डे पडलेत, आत्ताच काम झाले आत्ताच खड्डे पडले। म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतं, नवीन प्रोजेक्ट फक्त कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेण्यासाठी ते करतात आणि अनेक कॉन्ट्रॅक्टरचे जे धागेदोरे आपण बघितले तर काही नेत्यांपर्यंत पोहोचतात, नाही तर काही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात। आणि मी पुराव्यासकट MSRDCचा एक मुद्दा हा आमच्या लोकलेखा समितीकडे पण दिलेला आहे, अँटी करप्शनकडे पण दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांकडे पण दिलेला आहे। त्यामुळे कुठं ना कुठं तरी खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा या सरकारच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून बाहेर काढला जातोय, हे खरं दुर्दैवी गोष्ट आहे। एक शेवटचाच प्रश्न, मनसेने भूमिका ठेवली आहे की या राज्यात कुठेतरी ताणतणाव निर्माण करायचा आहे मराठी विरुद्ध मराठी आणि पुढच्या निवडणुका जिंकण्याचा डाव जो आहे तो भाजप आखते, कारण की आज मीरा भाईंदरमध्ये एक मराठी एकीकरण समिती आणि मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार होता। अविनाश जाधवांना रात्री 3 वाजता अटक केली जाते आणि मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन यांना देखील त्यांना ताब्यात घेतलं जातं। या सगळ्या भूमिकेकडे कसं पाहता? एकतर भाजप राजकीय दृष्टिकोनातून ज्याला आपण म्हणतो चाणक्य बुद्धी हे वापरते असं आपल्याला म्हणावं लागेल। पण या चाणक्य बुद्धीचा नाहीतर भेदभावाचं राजकारण जे भाजपकडनं केलं जातं आहे, एकतर
हिंदू मुस्लिमचा वाद मोठ्या प्रमाणात लोकसभेला त्यांनी पेटवला होता, विधानसभेला ओबीसी मराठा वाद पेटवला, त्यात राजकारण झालं, त्यात ते सत्तेत आले आणि आता मुंबईमध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची राजधानी, आर्थिक राजधानी याच्यात कुठेतरी सत्ता आपल्याला मिळावी यासाठी मराठी विरुद्ध अमराठी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय आणि बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांचा एक मोर्चा हा त्याच त्या भागामध्ये तिथं निघाला होता, त्याला सगळ्या परमिशन मिळाल्या, कदाचित भाजपकडनं आर्थिक मदतसुद्धा करण्यात आली. पण मराठी माणूस जेव्हा आंदोलनाचा विचार करतो तेव्हा ते अडवलं जातं, त्यांना पकडलं जातं. ह्याच्यावरनं कुठेतरी भाजपची दुटप्पी भूमिका आपल्याला दिसते. पण महत्त्वाचं काय, एकनाथ शिंदे साहेब गप्प आहेत. एकनाथ शिंदे साहेब का गप्प आहेत हे आम्हाला कळत नाही. पूर्वीचे एकनाथ शिंदे साहेब जे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता म्हणून काम केलेलं अतिशय आक्रमक होते मराठी या मुद्द्यावर. लेकिन भाजपबरोबर गेल्यापासून मराठी या भाषेचा आणि मराठी लोकांचा विसर हा एकनाथ शिंदे साहेबांना पडलाय का असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आज दिवसभरात एकनाथ शिंदे साहेब भाजपच्या विरोधात भूमिका घेतात का हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार रोहित पवार होते. रोहित पवार यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे आज सभागृहात भाजपच्या विरोधात भूमिका घेणार का, कारण की मराठी माणसावर मोठी गळचेपी जी आहे ती सध्या होताना पाहायला मिळते. या संदर्भात भूमिका जी आहे ती रोहित पवार यांनी आपल्याशी मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.